आजची पत्रकार परिषदेचं मुख्य आयोजनच धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी ह्या सरकारने तातडीने तात्काळ GR काढावा आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आजची पत्रकार परिषदेचं आयोजन होतं। त्याचप्रमाणे जे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून संधी या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना द्यावी यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन। या शब्दावरून जे काय 68 वर्षात धनगर समाजाला जे काही एसटीचं आरक्षण मिळत नाही त्यासाठी मोर्चे असतील, आंदोलन असेल, जे सरकार मागे 2014ला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होते की आम्ही सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सोडू। त्याच्यानंतर त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झाले पण तो प्रश्न सुटला नाही। आज देर आहे दुरुस्त आहे। निश्चितपणे आज महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि कुठेतरी धनगर समाज त्याला वाटतंय दिलेला आहे। पुन्हा एकदा ती परीक्षा पाहू नये, महायुतीवरती आमचा विश्वास आहे आणि मला कुठेतरी वाटतं की महायुतीचे हे तिन्ही नेते एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे सन्माननीय आदरणीय अजितदादा असतील, हे निश्चितपणे हा प्रश्न आमचा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि हे असताना ह्या सर्व गोष्टी आम्हाला ह्या सरकारने करायला भाग पाडू नये एवढा आमचा इशारा आहे। कारण आम्हाला कुठेही काय आनंदाने किंवा खुशीने आम्ही हे करत नाहीये। आज 68 वर्ष आज आम्ही ह्या आरक्षण पासून वंचित आहोत, त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने करावं लागतंय। ह्याच्यात काही कुठला आनंद नाहीये, तर त्रास देणं वगैरे। आदिवासींचा कसा गैरसमज दूर कराल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून? माझी आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्ही कुठेही तुमच्यामध्ये तुमच्या ताटातलं वगैरे घुसखोरी करत नाहीये। आम्ही ऑलरेडीच घटनेमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावरती धनगर आहे। आज जेवढे का अनुक्रमे जेवढे सूचीमध्ये आहेत ते सर्वजण लाभ घेतात ना, मग तुमचा एक बांधव जर आज त्याच्यापासून वंचित आहे तर माझी विनंती की आदिवासी बांधवांनी खरं पाहता तर आम्हाला हे आरक्षणचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, पण ते उलट करतात आहे। तर त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे बांधव आहोत, तुमच्या यादीमध्ये आहोत, तुमच्या सोबत आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे की धनगर बांधव हे आमचे आहेत। आज घटनेमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे। एका शब्दाच्या अपभ्रंशामुळे 68 वर्ष आम्ही या आरक्षणापासून वंचित आहोत। त्यांनी खरं पाहता या गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे। आम्हाला विरोध करायसाठी आंदोलन करण्याचा काही विषयच राहत नाही। राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून सर्वच पक्षामध्ये मराठा समाजाचे आपण पाहिलं असेल नेते मंडळी असेल सर्व अधिक जास्त आहेत आणि आता त्यांनी विचार केला पाहिजे की तुम्ही म्हणताय धनगर समाजाचा सेकंड नंबरवर आहे, मग तुमची आकडेवारी का नाही वाढत? आमची आकडेवारी वाढणार ना, कारण आता जो आमचा धनगर समाज जो काही त्यांना आता सर्व गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की आपण राजकीय मूळ प्रवाहात आल्याशिवाय ही ताकद आपली दिसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आकडेवारी वाढलेली आपले धनगर समाज हा एकाच झेंड्याखाली आहे। धनगर समाज हा कुठेही वेगळ्या झेंड्याखाली नाही। आदिवासी आणि धनगर समाजाच्या मागण्यावर त्यांनी जे आंदोलन केलं ते मुळात आम्हाला कुठेतरी वाटतं की त्यांनी आमच्यासाठी आंदोलन करायला पाहिजे होतं की आमचा बांधव आहे, त्यांना ऑलरेडी धनगरांना एसटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी जे काही पद्धतीने आंदोलन केलं त्याचा आम्हाला खरं तर दुर्दैव वाटतं। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो निश्चितपणे त्यांनाही माहिती आहे की धनगर समाज हा एसटी मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आज 68 वर्षापासून त्या आरक्षणापासून वंचित आहे। तर त्यामुळे त्यांना निश्चितपणे याचा विचार करावा लागेल। त्या विचाराने त्यांच्याशी ते त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी संवाद त्यांच्याविषयी ते बोलले असतील।